आपली आणि चीनची तुलना खरं तर करू नये. मोठी लोकसंख्या ही एक गोष्ट सोडली तर खूप फरक आहे. आपल्यात मुख्यतः तिथे लोकशाही नाही आणि आपल्याकडे ती आहे. तिथली राज्यव्यवस्था वेगळी आणि आपली वेगळी. परंतु तिथे शाळा झाल्यानंतर 10वी झाल्यानंतर शाळा झाल्यानंतर चीनमध्ये सगळी मुलं एक परीक्षा देतात. सगळी. त्या परीक्षेला गावकाव असं नाव आहे. गावकाव. मागे आवाज बंद करा रे तुम्ही, नाही तर निघून जायला सांगता ना. एक तर ते पत्रकार नाही आहेत. भारतामध्ये नीटची परीक्षा 22,70,000 मुलांनी दिली. तर यावर्षी चीनमध्ये गावकाव नावाची परीक्षा दिली साधारण 1,33,50,000 मुलांनी. भारताच्या 6 पट. त्यात त्यांनी जे केलं ते आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये पल्लवी अय्यर यांनी दिलंय. त्याच्यात त्यांनी मुद्दे दिलेत. 6 मुद्दे महत्वाचे आहेत. प्रश्न एकाच हे जे प्रश्न आहेत त्याचे प्रश्न पत्रिका प्रश्न एकाच ठिकाणी तयार केले, परंतु परीक्षा घेण्याची जबाबदारी प्रांतांवरती सोपवली. सर्वात महत्वाचा मुद्दा. हे आपल्याकडे जे काही केंद्रीय पद्धतीने जे चालू आहे, एका ठिकाणी पेपर त्यांनी केले आणि राज्यांना सांगितलं की तुम्ही कंडक्ट करा म्हणून. परीक्षा पेपर्स एखाद्या टॉप सिक्रेट प्रमाणे गुप्त ठेवले गेले. पेपर्स ने-आण करत असलेल्या वाहनांवरती जीपीएसद्वारे लक्ष ठेवले गेले. त्यांना पोलीस संरक्षण होतं. हाय सिक्युरिटी प्रेसमध्ये जिथे नोटा छापतात तसे पेपर्स छापले गेले. तितकीच सुरक्षा होती जिथे तिथला कचरा आणि ड्रेनेज व्यवस्थेवरतीही लक्ष होते. त्याच्यातनं कोणी बाहेर काढू देत पेपर वगैरे. ज्या शिक्षकांनी पेपर्स काढले होते, हे मागचे सगळे बाहेर काढतात. जर सगळ्यांना बाहेर काढा. सगळ्यांना बाहेर काढा. जा, सगळ्यांना बाहेर काढा. जरा सगळ्यांना बाहेर काढा. सगळे जा, तुम्ही सगळे बाहेर थांबा. सगळे बाहेर थांबा. सगळे बाहेर थांबा. सगळ्यांना बाहेर थांबा. सगळ्यांना बाहेर थांबा. जा, तुम्ही सगळे बाहेर थांबा. सगळे बाहेर थांबा. तुम्ही सगळ्यांना बाहेर थांबवा. सगळ्यांना बाहेर थांबवा. तुम्ही बाहेर जा सगळे. आता शेवटचा मुद्दा. ज्या शिक्षकांनी पेपर्स काढले होते त्यांना सुमारे महिनाभर एका सुरक्षित ठिकाणी ठेवलं होतं, कोणत्याही संपर्काशिवाय. सगळा देश त्या परीक्षेच्या आठवड्यात दक्ष होता. बांधकाम गंमत बघा तुम्ही. आपण म्हणतोय तिकडे काय हुकुमशाही आहे किंवा काय जे काय म्हणतोय आणि आमच्याकडे लोकशाही वगैरे. पण आमच्या मुलांनी कशा प्रकारे त्यांचं भविष्य उभं केलं पाहिजे आणि ही परीक्षा सर्वात महत्वाची आहे. सगळा देश त्या परीक्षेच्या आठवड्यात दक्ष होता. बांधकामं थांबवली होती सगळी, कारण मुलांना शांतता हवी म्हणून. वाहनांच्या हॉर्न्सवरती बंदी होती. मुला-मुलींना वेळेवरती परीक्षा केंद्रावरती पोहोचता यावं म्हणून वाहतूक वळवली होती. पोलिसांनी स्वतः शटल सर्व्हिस सुरू केली होती. रस्त्यावरती उभे राहून स्वयंसेवकांनी मुलांना फुकट नेण्या आणायची सोय केली. पाणी पुरवलं, अगदी खाद्यपदार्थ सुद्धा. म्हणजे हा एका परीक्षेसाठी सगळा देश उतरला होता. फक्त सरकार नव्हे. चीनमध्ये हुकुमशाही आहे, परंतु आम्ही गुणांची कदर करतो आणि सगळ्या गुणी मुलांना प्रगती करण्याची समान संधी आहे, हे यातून सांगत ते होते. नीटच्या परीक्षेमधनं आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत हे या देशाचं भविष्य आहे. इतर परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांचं हे आपल्या देशाचे भविष्य आहे. त्या मुलांकडे कोणताच लक्ष नाही. दरवर्षी पेपर फुटतायत. म्हणजे हे नीटचं आंदोलन जेव्हा चालू होतं त्यावेळेला 2 पेपर फुटलेत. म्हणजे या शिक्षण पद्धतीवरती जर समजा कोणाचंही लक्ष केंद्रित नसेल, कोणी त्या गोष्टीला गांभीर्याने घेत नसेल आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल मुलांनी चिडायचं नाही, मुलींनी चिडायचं नाही,
तरुणांनी रागवायचं नाही, शिव्या द्यायच्या नाहीत. मग शिव्या द्यायचा अधिकार फक्त काय भाजपला आहे? लोकांच्या आया बहिणी काढण्याचा फक्त अधिकार भाजपला आहे? जर रास्त मागण्या करून पण जर समजा हे लक्ष देत नसतील, दुर्लक्ष करत असतील, काय करायचं लोकांनी? आणि म्हणून मी म्हटलं ना, ही सुरुवात आहे, नीट ही सुरुवात आहे. आता पुढे बघा काय काय गोष्टी होतील त्या. साहेब, एमपीएससीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असंच झालं. ऑनलाईन की ऑफलाईन याच्या गोंधळातच अजूनही अडकलेले आहेत. असं ठोस असं धोरण त्यांचं ठरत नाहीये. मोठा गोंधळ. एक मिनिट जर थांबे, कोण आहे रे मोबाईलवरती? ते अजून बाहेर नाही गेले का? तर बाहेर थांबव ना सगळ्यांना. काय इथे त्यांचं काय काम आहे? तुम्ही आता जंतर मंतरच्या आंदोलनाचे उद्देशून म्हणालात की हे भाजपमधीलच अंतर्गत भांडण पुढे समोर आले म्हणतात. हे नक्की काय तुम्हाला वाटतं? मी सांगितलं होतं ना मागच्या वेळेला. मी एका पत्रकार परिषदेमध्ये, मी माझ्या सभेमध्ये पण सांगितलं, माझ्या भाषणामध्ये पण सांगितलं होतं. हे प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा मोठ्या झालेल्या आहेत. आम्हाला पंतप्रधान व्हायचंय, मला पंतप्रधान व्हायचंय. त्याच्यामुळे त्या दिवशी मी जे सांगितलं ना, की ज्या वेळेला तुम्ही समोरचे शत्रू ज्या वेळेला संपवतात, त्यावेळेला शत्रू तुमच्यामध्ये निर्माण होतात. आणि ते जगाचा इतिहास आहे हा. ती प्रोसेस भाजपमध्ये सुरू झालेली आहे ऑलरेडी. आता ती थांबू नाही शकत. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी नीट परीक्षा आहे. त्याच्यानंतर आता प्रत्येक अभ्यासक्रमासाठी वेगवेगळ्या परीक्षा करण्यात आल्या आणि यातून खरं म्हणजे मोठा भ्रष्टाचार होतो. अनेक वेळेस मुलं जी 12वीला चांगले मार्क्स करतात त्या मार्कांवर पण नाही, माझं तर म्हणणं आहे ते बाकी सगळ्या गोष्टींवरती आपल्याला करता येईल. पहिल्यांदा कॉलेजची भूमिका काय, आणि हे जे धंदेवाईक जे क्लासेस जे निर्माण झालेले आहेत ह्यांची, हे हटणार की नाही हटणार? मला असं वाटतं सरकारचा कस पहिला इथे लागला पाहिजे. ह्यांच्या धंदेवाईकपणामुळेच या सगळ्या गोष्टी सुरू आहेत ना.